मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 10 दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांना तंबी दिली होती। मात्र दादांचे आदेश अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाहीयेत। कारण 10 दिवस उलटूनही महामार्गाची स्थिती तशीच आहे। नाशिक ते घोटीपर्यंत एबीपी माझाने रियालिटी चेक केला। काम सुरू असलेल्या पुलाखाली 2 ते 3 फुटांचे खड्डे पडले, त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, मात्र वाहनांचं देखील नुकसान होतं, ज्यामुळे गाड्या खर्च काढतात आणि या सगळ्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवा, रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करा असे आदेश 10 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले होते। ज्या पद्धतीने महामार्गावरील खड्डे बुजवायला पाहिजे तसेच महामार्गाच्या लगत असणारा सर्व्हिस रोड देखील खड्डे मुक्त करा, वाहतूक सुरळीत करा, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या, आदेश देण्यात आलेले होते। मात्र आपण बघतोय त्यानंतरही कुठल्या स्वरूपाची सुधारणा झालेली नाही। ही सर्व वाहनं आपण बघतोय, ही वाहनं मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत आहेत। येताना अनेक ठिकाणी यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला, मात्र आताही या सर्वांना खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागतोय। तुम्ही कुठून येत आहेत आणि रस्त्याची परिस्थिती काय? आम्ही आता शहापूरवरनं येतोय। भयंकर खराब रस्ते आहेत, अक्षरशः गाडीचाही खराब होतो आणि आपल्या कंबर फार दुखतं, सर्व शरीराचा भुस्सा होतोय। साहेब, वाशिंगचा प्रचंड त्रास आहे, त्यानंतर हा पिंपरीचा। माझं NHI आणि MSRD या साहेबांना एवढंच म्हणणं आहे की जेव्हा ते सर्वे करतात, फ्लायओव्हर पूर्ण झालेला नाही आहे तर पर्यायी रस्ता तर यांनी नीट द्यावा। जिथं 6 लाईनची गरज आहे तिथं तुम्ही सिंगल लाईनवर आणून ठेवताय, याच्याहून विशेष काय? आता अजून किती त्रास द्यायचा नागरिकांना हे यांनीच ठरवावं। आम्ही आठवड्यातनं 2दा आमचं मुंबई जाणं होतं। नाशिकपासून तर मुंबईपर्यंत जायला 8-8 तास लागत आहेत। हो, प्रचंड खड्डे आहेत आणि कमीत कमी तुम्ही एक खड्डे तर बुजा, जोपर्यंत तुमचा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत डागडुजी तर करा। अहो, गाडीचा इतका खराब होतोय, त्याच्यानंतर पूर्ण अंग दुखतं। इथं 2 दिवस काम करता येत नाही एकदा मुंबईला जाऊन आल्यानंतर। 10 दिवसामध्ये कुठल्याच स्वरूपाची सुधारणा झालेली नाहीये। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशांचं पालन होणार का? संबंधित जबाबदार अधिकारी एजन्सीवर कारवाई होणार का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, घोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।